औरंगजेबाची कबर काढण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल. नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी दाखल केली मुंबई हायकोर्टात याचिका. मनसेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा. गुढीपाडवा मेळाव्याच्या परवानगीला मुंबई पालिका आणि पोलीस प्रशासनाची मान्यता. दादरच्या शिवाजी पार्कात 30 मार्चला होणार मेळावा. लातूरमध्ये श्री शिवाजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेला मारहाण. लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कार्यालयातल्या साहित्याची तोडफोड. निलंगा पोलीस ठाण्यामध्ये 2 महिलांविरोधात तक्रार दाखल. नंदुरबारच्या शहादा वन विभागाच्या कार्यालयामध्ये भीषण आग. लाकडांना लागलेल्या आगीनं रौद्ररूप धारण केलं. घटनेत सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2024 प्रदान. अमरावतीमध्ये झाला कार्यक्रम. 5 लाख रोख स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल आणि श्रीफळ असं पुरस्काराचं स्वरूप. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं 3 दिवसीय शिबिर कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये. शिबिरात बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाबद्दल मांडला निषेधाचा ठराव. हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभं राहायला हवं असं बैठकीत झालं चिंतन. आजपासून IPL 2025चा हंगाम सुरू होणार. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये आज लढत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर थोड्याच वेळामध्ये सामन्याला सुरुवात होणार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.